जागतिक श्रवण दिन हा 3 तारखेला होता आणि याच्यामध्ये ज्या बुलेट्स आणि सायलेन्सर मॉडिफाय करून गाड्या चालवतात याच्यावरती माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे DCP ट्रॅफिक आणि त्यांच्या टीमनी मोठी कारवाई केली आहे आणि साधारण 2822 अशी वाहनं आहेत की जे हे करणं कर्कश असे हॉर्न आणि सायलेन्सर्स वापरून गाड्या चालवत होते. याच्याबद्दल बऱ्याच नागरिकांनी तक्रारीसुद्धा केल्या होत्या. रात्रीच्या वेळेला वृद्ध लोक, लहान मुलं, सध्या परीक्षेचं वेळ चालू असूनसुद्धा अशा गाड्या चालवल्या जात आहेत. यासाठी एक कारवाई करण्यात आली ज्याच्यामध्ये 2822 गाड्यांवर कारवाई केली आणि जवळजवळ 900च्या आसपास सायलेन्सर्स पोलिसांनी काढून जप्त केले. आता यापुढे जाऊन जे लोक असे सायलेन्सर बसवतील त्या गॅरेजवाले किंवा दुकानवाले जे हे बसवतील त्याच्यावरती सुद्धा पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे. काही दुकानांवरती याच्यापूर्वी कारवाई केलेली आहे. यानंतर आणखीन काही जणांवरती कारवाई करण्याचं नियोजन आहे. माझी विनंती आहे जे लोक असे एक्स्ट्रा नॉईज करणारे ज्याच्यामुळं करणं कर्कश अशा पद्धतीचे सायलेन्सर वापरतात त्यांनी खबरदारी घ्यावी. त्यांच्यावरती तर कारवाई होईलच, परंतु त्याबरोबर जे बसवणारे लोक आहेत यांच्यावरती सुद्धा कारवाई होईल. या व्यतिरिक्त ड्रंक अँड ड्रायव्हिंग ही एक मोठी समस्या असल्याचे पुढे येत होते आणि मागच्या एक वर्षभराच्या कालावधीमध्ये साधारण 6700 इतक्या केसेस वर्षभरामध्ये केल्या गेल्या होत्या. यावर्षी ड्रंक अँड ड्रायव्हिंगवरती मेजर कारवाई करण्याचं पोलिसांचं धोरण आहे. काल एका दिवसात 455 मद्यपी वाहन चालक यांना पोलिसांनी पकडलं, त्यांच्यावरती कारवाई केली. आज त्या सर्वांना समुपदेशनासाठी वाहतूक शाखेमध्ये बोलवलेलं आहे आणि माननीय न्यायालयासमोर यांचे खटले जाणार आहेत. विशेष म्हणजे मागच्या वर्षी पहिल्या 2 महिन्यामध्ये साधारण 797 इतक्या मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती. यावर्षी पोलिसांनी अधिक प्रयत्न करून जवळजवळ 2550 इतक्या मद्यपी वाहन चालकांच्या विरुद्ध कारवाई केलेली आहे. आम्ही न्यायालयाला विनंती करणार आहे की कृपया यांना जेलची सुद्धा शिक्षा द्या. जसं मागच्या वर्षी 2 जणांना जेलची हवा खायला लागली ती तशी आता यावर्षीसुद्धा लागणार आहे. लायसन्स कॅन्सलेशन आणि इतर जे काही कारवाई आहे तीसुद्धा होणार आहे आणि या सगळ्या केसेस कोर्टासमोर जाणार, माननीय न्यायालयासमोर जाणार आहेत आणि त्या माध्यमातून अपघात कमी करणे हा एक मेजर इश्यू जो पुणे शहरामध्ये होता त्यासाठी पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्न करतो आहे. आपल्याला विशेष सांगायचं आहे की 2024मध्ये साधारण 300 लोकांचा मृत्यू पुणे शहरात झाला होता. वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे मागच्या वर्षी साधारण 290पर्यंत हा आकडा गेला होता. म्हणजे साधारण 70 ते 80 डेथ्स कमी झाले होते. यावर्षीसुद्धा अशीच कारवाई पुढे चालू ठेवली जाणार आहे आणि पहिल्या 2 महिन्यातसुद्धा साधारण डेथच्या प्रमाणामध्ये घट होताना दिसते. माझी विनंती आहे नागरिकांना की कृपया वाहन दारू पिऊन चालवू नये. हा गंभीर गुन्हा आहे आणि याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. दिवसाच्या कुठल्याही वेळेला म्हणजे सकाळची वेळ असेल, दुपारची वेळ असेल, रात्रीची असेल किंवा अर्ली मॉर्निंगची वेळ असेल, कुठल्याही वेळेला ही कारवाई होऊ शकते. तर त्याच्यामुळं पुणे शहरात किंवा कुठेही तुम्ही दारू पिऊन गाडी चालवणं टाळावं.